शेतकऱ्यांना कर्जमाफी करा एवढंच सांगणं आहे. याच्या पुढे बोलणार नाही, याच्या पुढे करून दाखवू. त्याच्यामुळे प्रशासनाने या सगळ्याची दखल घेतली पाहिजे. आणि यानंतर रविकांत भाऊंचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. बोलायचं खूप काही आहे, वेळोवेळी गरज पडेल. या निमित्ताने एवढंच सांगतो की तुम्ही जे काही एका हाकेवर आपल्या प्रश्नांसाठी एकत्र आले, हे प्रशासनातले अधिकारी लोक म्हणायचे, अनेकदा पत्रकार बांधव सुद्धा प्रश्न विचारायचे, म्हणे शेतकरी पेटत नाही, शेतकरी येत नाही. त्यांना आता आपल्याला दाखवून द्यायची गरज आहे की शेतकरी पेटला तर काय होऊ शकते, शेतकरी एकत्र झालं तर काय होऊ शकते. तर एका हाकेवर कुठलं नियोजन नसताना जर इतके शेतकरी एकत्र होऊ शकते, जर आम्ही नियोजन पद्धतीनं जर आमचं नियोजन केलं तर या जिल्ह्याचे रस्ते मोकळे सोडणार नाही. हा सुद्धा इशारा या निमित्ताने या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा आभार प्रदर्शन होईल तेव्हा होईल, पण माझ्या भाषणाच्या शेवटी मी काही आभार म्हणतो की माझे जे काही गावगाड्यातून शेतकरी आले, आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की याच पद्धतीची एकी ठेवा. याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पद्धतीने शेतकरी एकत्र झाले पाहिजे. आता हे काय आमच्या घरचं लग्न नाही. एक जण म्हणे गाडी पाठवता का, मी म्हटलं माझी लग्नाची वरात नव्हे, माझ्या लग्नाची वरात नव्हे आणि माझी काही सोय नाही गाडी पाठवायची. मी माझ्या गाडीची डिझेल भरायची माझी सोय नाही. दोस्ता मित्राच्या गाड्याचे पैसे जमा करू आम्ही चालवून राहिलो. तुम्हाला गाडी पाठवणार नाही. एकजूट करा. आणि इथून घरी गेल्यावर जे गाव पुढारी आहे, जे अतिशाहीने आहे, आल्याबरोबर म्हणून झाली का कर्जमाफी, झाला का उला दुष्काळ, तर त्याला एवढंच सांगायचं का बाबू तुने आतापर्यंत गावासाठी लय काय केलं, याच्या पुढे तू खुट्या घाल, खुट्या उपड काही करू नको, आमचं आम्हाला करू दे. एवढं फक्त त्याला गावात गेल्यावर सांगायचं. कारण का लोक काय येते ना, त्या निवडणुकीच्या दरम्यान अर्धे लोक भाऊ आमचे असेच चित्रवले ना, असेच मोकळे केले. का त्याच्या मागे लागला, का याच्या मागे लागला. अबे लेखा निवडणूक झाली, अजून 5 वर्ष टाइम आहे, तरी आम्ही रस्त्यावर उतरूनच राहिलो. तुमचे नेते कुठं आहे. आमच्या लोकांना सांगतं तुमचं मत वाया गेलं नाही, तुला जेने कोले मत दिलं तो लेखा तुझ्या अर्ध्या रात्री तुझ्यासाठी लढायला तयार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद. तिकडे अल्पवराची व्यवस्था आम आदमी पक्षाचे माझे सहकारी जिल्हाध्यक्ष श्रीकांत भाऊ तोडे यांनी केली आहे. आणि त्यांनी आपल्यासाठी शेतकरी बांधवांसाठी उसळ, केळी, पाण्याची, चहाची व्यवस्था केली आहे. मध्ये मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी व्यवस्था केली. आपल्याला जाती पातीच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्याची जात म्हणून आपल्याला एकत्र यायचं जाणून ठेवा. हे आपल्याला भांडत ठेवते. मुसलमान, बौद्ध, अमुक तमुक जाती त्याच्यात विभागाचं नाही. एकदा जोरदार नारा देतो, त्यानंतर रविकांत भाऊ आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. दोन्ही हात उंचावून. नाश्ता केल्याशिवाय कोणी जाणार नाही. रविकांत भाऊचं भाषण झालं नाही आताच नाश्त्याला जा. बिलकुल दोन्ही हात काय टाकून द्या. शेतकरी दम नाही. कलेक्टर मॅडम अंदर कॅबिन मध्ये बसते, एसीचा आवाज गेला पाहिजे. ठीक आहे. आणि आमचे जे पालकमंत्री आहे पंकज भाऊ गोयर, त्यांना विनंती आहे का भाऊ तुम्ही फक्त सेलू तालुक्याकडेच लक्ष नका देऊ, बाकीचा बी जिल्हा